ट्रम्प यांनी फोन केला आणि मग मोदींनी सरेंडर केलं, अशा स्वरूपाचा जो आरोप होतो आहे त्यात काय तथ्य आहे? अशा प्रकारचे जे आरोप करतायत राहुल गांधी, मला वाटतं त्यांनी त्यांचे जे डेलिगेशनचं लीड करतायत शशी थरूर आणि सलमान खुर्शीद, जे गेले अनेक वर्ष त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे या सगळ्या डिप्लोमॅसीचा, राजकारणाचा, त्यांच्याकडून जरा शिकलं पाहिजे की कशा प्रकारे बाहेर गेल्यानंतर देशाबद्दलचा अभिमान आणि देशाबद्दल बोललं गेलं पाहिजे. आज राजकारण करण्यासाठी तर तुम्हाला बाकी सगळ्या संधी आहेतच, पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा टेररिझमच्या विरोधामध्ये आपण सगळे भारतीय म्हणून लढतोय, सगळे डेलिगेशन्स वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन टेररिझमच्या विरोधामध्ये सेन्सिटाईज करायचं काम करतायत देशांना, जेणेकरून टेररिझमच्या लढाईमध्ये सगळे एकत्र आले पाहिजे. ह्यांना यांचं राजकारण पडलेलं आहे आणि ते ज्या प्रकारे प्रधानमंत्र्यांवरती बोलत आहे, म्हणून काँग्रेसची अशी परिस्थिती झालेली आहे. दुसरा कोण विरोधक कोण दुसरा नको आहे त्यांना, ते स्वतःच आहे की त्यांचा जो खालसा होत चाललेला आहे. आणि ते जे म्हणतात सरेंडर वगैरे, मी म्हणतो नरेंद्र मोदीजी जे आहेत हे डिफेंडर आणि प्रोटेक्टर ऑफ द नेशन आहेत, की त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही मेजर हमला जो आहे हा कुठल्या मेजर सिटीवरती झाला नाही. ह्यांनी तर उत्तर दिलं पाहिजे की पार्लमेंटवरती 2001 हल्ला झाला तेव्हा तुम्ही काय केलं, मुंबईवरती सिरीज ऑफ बॉम्बलाट झाले तेव्हा तुम्ही काय केलं, मुंबईवरती 26/11 झाला 2008 तेव्हा तुम्ही काय उत्तर दिलं? तुम्ही तर काहीच उत्तर दिलं नाही. पण जेव्हा हमले, क्रॉस बॉर्डर टेररिझम झाला, जवानांवरती हल्ला झाला, त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम मोदी सरकारने केलं. आणि आता देखील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने एक फर्म स्टँड्स घेण्याचं काम आणि 9 टेररिस्ट कॅम्प्सला उद्ध्वस्त करण्याचं काम, न्यूट्रलाइज करण्याचं काम मोदीजींनी केलं.